कंप्लीट झालेला. सो क्वालिफायरच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला चेंडू केबलला ऑनसाईडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळते. स्टॉपवॉच आम्ही सुरू करतो या गोष्टीशी नोंद घ्या. मॅच इज ऑन. स्टॉपवॉच देखील इथे ऑन झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं अजय यादव बॉलिंग मार्कवरती. ओपनिंग पर केवल आणि अश्विन विश्वकर्मा हे आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही हार्ड हिटर आहेत, पॉवर हिटर आहेत. काल केवलच्या बॅटमध्ये बरेचसे सुंदर फटके आपण पाहिले आणि आज देखील तो सज्ज आहे. ऑफ साईड मध्ये फटका सुंदर खेळला गेला. बॉल मागे चाललाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना बॉलला पाठवले लॉंग ऑफ. सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मध्ये प्रहार केला. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 रन्स ऑफ बोर्ड. डाव पहिला आणि केवलच्या बॅटमध्ये पहिल्या डावातला पहिला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. अजय यादवच्या विरोधामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. हा देखील चांगल्या इनफिल्डला भेदलंय. बॉल मागे चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सेकंडचा कॉल केलाय आणि 2 धावा मिळतील. सहज मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे 6 वरती. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग झाली आहे. धावसंख्या 6 वरती. डाव पहिला अनंतम स्ट्रायकर सध्या बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतात आणि ग्रुप मॅचेस आता कंप्लीट झालेला. आता मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात त्या डायरेक्टली क्वालिफायर्सच्या. ऑफ साईड ह्याच्यामध्ये प्रहार केला. मिड ऑफला बॉल उलटॉस होता. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केवलने केला. सिंगल मिळते फक्त. एकेरी धावाने धावफलक पुढे सध्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये जितूची आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील त्याने 1 विकेट मिळवली. 74 धावा देखील त्याने बनवल्या. हायेस्ट इंडिव्हिज्युअल टोटल तसा बॅटमध्ये नंतर आपण पाहतो आकाश सोनारने 62, 55 अनिल शेट्टी. पुन्हा आपण पाहतो जितू 53, 52 दीपक नाईक. टॉप इंडिव्हिज्युअल स्कोररची लिस्ट आपण पाहतोय. ऑन साईडला पिकअप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मागे. कोणती चूक नाही. विकेटचं बटन अश्विन विश्वकर्मा मात्र शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 वरती लागणार धक्का पहिला. आतापर्यंत हाताळले गेलेत. अजय यादवच्या माध्यमातून 1 विकेट त्याने मिळवले. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती अजय पुन्हा एकदा नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये. तो राहुल 3ऱ्या क्रमांकावरती. त्याचं कारण 1 विकेट नुकतीच मिळाली. थांबून टॅप केला गेलाय. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला. एका शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक पहिल्या संपन्न. 8 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टॉपच सुरू आहे. या गोष्टीची थोडी आपण नोंद घ्या. त्याचं कारण आज 10 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि तो आम्हाला पूर्ण करायचा. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील होणार आहे. तो विनंती करीत आहोत. विजय बॉलिंग मार्कवरती. यापूर्वीच्या सामन्यामध्ये 2 विकेट मिळवले होते. पण या मॅचमध्ये स्वागत केलंय राहुलने. भव्य षटकार आणि अनंत बिग बॅश सिक्सर.
काल पण सेकंड ओव्हरमध्ये नवीनच बॉल दिलेला आहे. आता तोच रूल कम्प्लीटली फॉलो केला जाईल. धावा 14 आहेत. 14 षटकाराला विजय. स्वागत केलं होतं षटकाराने, पण त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. लाईन मिस केली. लॉफ करायचा होता ऑन साईडला, बट संपर्क झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. डॉट बॉल रेशो वाढवावा लागेल तुम्हाला. चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्रायकर सध्या आपण पाहतात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं गेलं होतं. फक्त 8 रन. समोर लॉफ केलाय. रेंजमध्ये होता. लॉंग ऑनला रुपेश कोणतीच चूक करणार नाही. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज होतोय बाद. लागतोय आणखीन एक मोठा धक्का. प्रत्येकी मॅचमध्ये एक ना एक विकेट मिळवत आहेत विजय, आणि त्यांच्या खात्यामध्ये या मॅचची पहिली विकेट. त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न. मॉर्निंग मार्कवरती विजयांचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहतो तो प्रयत्न सफल राहिला. डॉट आला. त्यानंतर विकेट देखील मिळवली. त्यानंतर प्रेशर टीम अनंतम स्ट्रायकर्स. त्याचं कारण धावा झाल्या तर फक्त 14 आणि विकेट मिळवले तर 2. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा पहिल्याच बॉलवरती खर्च केल्या. त्यानंतर 2 बॉल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बॉलवरती लाईन मिस केली गेली. डॉट बॉल. त्यानंतर मिडल करू शकले नाही. बॉल लॉंग ऑनला कॅच फिल्डरच्या हातामध्ये दिली. विजय द स्टम्प्स येतं त्यावेळेस ड्राईव्ह करण्यास भाग पडलं. बॉल चला मागे लॉंग ऑफला थोडे फंबल झाले. सेकंड अटेम्प्टमध्ये बॉल कलेक्ट करतात. थर्ड फोर्थ चाच पडत राहिले. त्याचा बेनिफिट तिथे बॅट्समनला मिळाला. सिंगल डबलमध्ये कंप्लीट केलं गेलं. धावा 16. स्टील 2 to go. 2 चेंडूचा अद्यापही शिल्लक आहे या ओव्हरमधला. धावांची गती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न राहिला विजयांचा, पण पहिल्या बॉलवरती षटकारला त्या कारणास्तव षटक लांबवेल असं वाटलं प्रत्येकाला. डेफिनेटली लांबवेल. बॅकफुटला पॉवर जनरेट केली आणि पॉवर पॅक्टेड आपल्याला पाहायला मिळाला. पंचाचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं. इट्स यूज इट मायटी सिक्सर. लॉफ केला. बॅकफुटला पॉवर जनरेट केली. त्यानंतर स्ट्रोक. 2 षटकार विजयांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. बॅटचेस. विकेट किपरने मिस्टेक केली आहे. या मॅचची 3री विकेट आली असती आणि विजयाच्या खात्यातली 2री विकेट आली असती जर त्याला थोडं दूर सारूया. 2 षटकांसाठी संपल्या. 11च्या सरासरीने धावा झाल्यात 22. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चला टॉपआउट सुरू आहे. या गोष्टीची थोडी काळजी घ्या. बावीस धावत फलकावरती. ऑन साईडला फटका चांगला गॅपमध्ये खेळलाय. फिल्डर धावतायत आणि धावत राहतील. फिल्डर पाहत राहतील. बॉल मिड विकेटच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. 4 धावांसाठी चौकार. मावरा घे ताजा. थोडं व्हॉल्यूम द्या ना प्लीज. ऑन साईडला फटका सागलाय.
डावखुरा त्याचे फलंदाज नेहमी विस्फोटक असतात. यापूर्वी चौकार आला अभिषेकच्या विरोधामध्ये आणि आता केवलचा पाठपण आलेला षटकार. थोडा माईकला व्हॉल्यूम द्या प्लीज. आम्ही वारंवार विनंती करतो ज्याचं कारण इथून डे शेड्यूल पूर्ण करून पुन्हा आम्हाला नाईटला देखील जावं लागतंय. शो सुरू आहेत. हळदी लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. त्यामुळे इथून पुन्हा आणि तिथे काम करणे शक्य नाही. त्यामुळे व्हॉल्यूम द्या. हॅलो चेक 1 33. सात बॉलमध्ये 18 धावा वैयक्तिक केवलने बनवल्या होत्या. त्याची गमावलेली विकेट किती इम्पॅक्ट टाकेल या मॅचवरती. फोर्स केला ऑफसाईड याच्यामध्ये. बॉल मागे चालला डीप बॅकवर्ड ऑफ पॉइंटला क्लिअर करणारा 4 धावा देऊन जाणारा फटका आपण पाहतोय. चौकार. धावा 38 38. चौकाराच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती. सध्या आपण पाहिलं तर 14.25 सरासरी प्रति षटकामागे धावांची गती प्रचंड वाढली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची गती पूर्णपणे थांबवली गेली होती आणि या ओव्हरमध्ये आता मात्र वाढलेली धावांची गती तुम्हाला पाहायला मिळते. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. गॅपमध्ये चाललाय. पंचांचा इशारा 4 धावा. चौकार. बॉलिंग मार्कवरती अभिषेक पुन्हा एकदा वळतोय. ऑन साईडला टार्गेट केलंय. बॉल हवेमध्ये डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. ओ 6 धावांचा तिथे इशारा करतायत. 6 धावांचा इशारा आलेला आहे. त्यामुळे आता पंच पहा इथे मात्र षटकाराचा इशारा करतील. 6 धावा. गुड शॉट. तर कमॉन डीजे. एट 48 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा कॅच संपलाय. बॉल हवेमध्ये होता. कॅच घेण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडू मात्र हातातून निसटला मागे आणि
बॉल सहित फिल्डर देखील बाउंड्री लाईन बाहेर. षटकाराला धावसंख्या 48 वरती 48. असा तडाखा प्रत्येकाला बसतोय. चांगला फटका खेळलाय. बॉल मागे आपण पाहतोय आणि अप्रतिम झेल कंप्लीट केला विकेटचा पतन आणि फलंदाजाला सोडावं लागेल मैदान. वन मोर गॉल. तर 48. ऑन साईडला लॉफ केलाय बॉल हवेमध्ये आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले. कॅचेस किती ड्रॉप झाल्यात आता त्यावरती देखील लक्ष देणं गरजेचं आहे. जिथे विकेट मिळाली असते तिथे 3 धावा दिल्या गेल्या. धावसंख्या 351 वरती सांघिक अर्धशतक पूर्ण. अभिनंदन अनंतम स्ट्रायकर्स. 51 धावा दाखल टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट झाले. सांघिक अर्धशतक झाले. 51 धावा. अद्वैत गोलंदाजी मार्कवरती सज्जता. हवेचा वेग वाढलाय. बॅटी पाठण्यासाठी अनुकूल अशी हवा. हवेच्या विरोधात पांडा फटके खेळत होता त्यामुळे कुठेतरी त्याची विकेट भरपूर महत्वाची होती या मॅचमध्ये. बॉल हवेत होता. चित्रक्षक तिथे मात्र कॅच कंप्लीट करू शकले नाही. थांबले. टप्पा पडण्याची वाट पाहिली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 53 वर 53. जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडूचा षटकातला खेळ शिल्लक आहे. 3 मिनिटांचा वेळ देखील. ऑफ साईड रिजन मध्ये लॉफ केलाय. फटका चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका होता. मागे क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला धावांसाठीची धावा आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 टू गो. 2 चेंडूसाठी अद्याप शिल्लक. पहिल्या बॉलवरती विकेट नंतर तिहेरी धाव. डबल सिंगल. 3-2-1. अनंतम बिग बॅश लीग आपण पाहतोय. ऑन साईडला लॉफ करायचा होता. लाईन आणि लेंथ पाहिली नाही. पहिलेच प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं पहिलेच. आता हा बॉल जसा येईल ऑन साईडला पूल करेन. तो प्रयत्न असफल राहिला. पहिल्या बॉलवरती विकेट नंतर 3-2-1-0 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला खडे खडे जागेवरून उचलून फेकून दिलाय. स्टँड अँड डिस्पॅच. लॉक केल्या बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावा. 4 षटकांचा अंत. धावा 60. आहे 4 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 60 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त प्रदर्शन प्रत्येकी खेळाडूचं प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 100% कंट्रीब्युशन. या खेळपट्टीने फलंदाजांना भरपूर साथ दिलेली आहे. जेवढ्या मॅन ऑफ द मॅचेस मिळाल्या त्या सगळ्या फलंदाजांच्या जोरावरती मिळाला. योग्य ऑन साईडला वळवलाय. बॉल अडवला जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगला धाव एक मिळेल. चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. सामना योग्य वेळेत सुरू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 13 मॅचेस झाल्या आणि 13 मॅचेसमध्ये
मॅन ऑफ द मॅच जेवढ्याही मिळाल्यात त्या सगळ्या बॅटिंग फेवरमध्ये गेल्या, सगळ्या बॅट्समनलाच मिळाल्यात. त्यामुळे फलंदाजांसाठी अनुकूल अशी खेळपट्टी. आणि क्रीडांगण ऑन साईडला पुन्हा लॉफ केला यावेळेस मिस्टामिंग बॉल अवेमध्ये फिल्डर तिथे होते. कॅचेस ड्रॉप होत आहेत आणि फलंदाजांना मिळालेली जीवनदानं देखील कारणीभूत आहे त्या गोष्टीसाठी. फिल्डिंगचा दर्जा अजूनही तितका चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे, ज्याचं कारण वारंवार कॅचेस ड्रॉप होत आहेत, ना कोणाला अनुमान लावता येते नीट कॅचेसचं. सो त्यामुळे बॅट्समनला जीवनदान मिळतंय आणि त्याचा बेनिफिट तो घेतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच हिट केलाय, बॉल डायव्हर्ट होतोय मागे. क्षेत्ररक्षक अडवताय चेंडूला. गुड फिल्डिंग, चेस मोठा होता फिल्डरसाठी, पण गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावत जाऊन चेंडूला अडवलं गेलं. 2 धाव मिळतात. धावसंख्या 65 वर 65. धावा 65 आपल्याला पाहायला मिळतात. 65 रन्स ऑनबोर्ड. फटका चांगला आहे. पंचांचा अधिकृत इशारा मात्र आपण पाहतोय. अनंत बिग बॅश लीग षटकार आणि षटकारानं धावसंख्या 71 वरती 71. रिप्ले मध्ये आपण पाहिलं अशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले टेलिकास्ट आपल्याला पाहायला पाहिजे. 22 यार्ड क्रिकेट, टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीवरती आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले ज्या प्रकारे रेंज मध्ये होता बॉल फेकून दिला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. ओ टायमिंग चांगलाय, अतिशय सुंदर टायमिंग आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला फिरवलाय, दे घुमा के फिरून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चौकार. कोणताही खेळाडू बाहेर जाणार नाही याची थोडी काळजी घ्या. कोणताच खेळाडू बॉल आणण्यासाठी बाहेर जाणार नाही या गोष्टीचा ऑफ साईड रिजन मध्ये फटका चांगला आहे. कॅप मध्ये खेळलाय, शेवट गोड केलाय आपल्या संघासाठी. आपण पाहतो चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. शेवटचं षटक महागडं राहिलं. पहिल्या 3 मध्ये 5 आणि त्यानंतर 3 मध्ये 14 असं एक महागडं षटक आपण पाहिलं. शेवटचं षटक संपलंय. 5 वर डाव संपला. पहिला झालं 79 टार्गेट 80 धावांचं. 80 टू विन, 80 धावांचं टार्गेट. इनिंग ब्रेक आहे आता आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस कंप्लीट करतो. अनंतम स्ट्रायकर्स आणि अनंतम स्टार्स आणि अनंतम सिक्सर्स आणि त्यानंतर अनंतम हिट आणि अनंतम थंडर अशा 2 लढती तुम्हाला पाहायला मिळते. सध्या अनंतम स्टार्स आणि अनंतम सिक्सर्स कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. दोन्ही संघाचे संघनायक सिक्सरचे कॅप्टन आलेले आहेत. सो स्टार्सचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. यानंतर आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. जसं टॉस कंप्लीट होईल तशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तत्वर करूया आपण आपल्या टॉस का बॉस या कक्षामध्ये, नाणेफेकीच्या कक्षामध्ये टॉस.
सन्माननीय मंदारजी यादव साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालं. मंदारजी यादवांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंदारजी यादवांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती याच्या अनंतर बिग बॅश लीगच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक अधिक स्वागत आम्ही करतोय. मोस्ट वेलकम. बिग बॅश लीग अनंतम ही स्पर्धा आपण पाहत आहोत. नुकताच याच क्रीडांगणावरती काही दिवसांपूर्वीच रासाचा सर्वाधिक मोठा इव्हेंट RAPL आपण पार पाडला आणि त्याचे रासाचे अध्यक्ष अमोल दादा आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात. कदाचित नेक्स्ट मॅचमध्ये ते नॅशन असतील. व्हाईट बॉल. ऑफ साईडला पूल केलाय. इनफिल्डला भेदलंय. बॉल मागे डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाहुबली धावतोय. त्याचा आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4. बॉल हवेत होता. इथे मात्र आपण पाहतो कॅच कंप्लीट केले. त्याला जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज आपला पण तयारच ठेवायचा जेणेकरून तो लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5. चौकार आलाय. त्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः आपण पाहिलं व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन खर्च झाली. पण त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर विकेट देखील गमावलेली आहे. सो आज बॅलन्स आपण म्हणू शकतो. सामना योग्य सुरू आहे. महत्वपूर्ण सामना आहे. आता मात्र सर्व लढती इथून आपल्याला महत्वपूर्णच असणार आहे. कारण आता छोटी मोठी युद्ध संपलेले. लीग स्टेज मॅचेस कंप्लीट झाल्या. नॉकआउट मॅचेस आता आपल्याला पाहायला मिळतात. एक चूक आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. त्यामुळे प्रत्येक बॉल तुमच्यासाठी एक आव्हान आहे. प्रत्येक बॉल तुमच्यासमोर येणारी एक संधी आहे. त्या आव्हानाला नीट सामोरं जायचंय. त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं इतकंच मनामध्ये ठेवून आता संघर्षाला सुरुवात करायचं. नॉकआउट स्टेजच्या मॅचेस सुरू झाल्यात. आता कोणत्याही प्रकारे रिझन्स
इथे चालणार नाही. 80चा पाठलाग करताना 5 लागले धावफलकावर. हो, हो, हो. चांगला चेंडू आपण पाहतोय. अपील झाली आहे. बॅटचा स्पर्श नाही आहे. 1 फॉर द ओव्हरचा कॉल आय थिंक अंपायरने दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी फॉर द बॅटर. नाकाजवळून टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असेल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. आता आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती अमोल धमाळेला. चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केली आहे. 5 कर्ज जरूर केल्यात, पण त्याने 1 विकेट मिळवली आणि 2 डॉट बॉल देखील हाताळलेत. ओ दिलस्कूप करायचा होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. दिलस्कूपचा प्रयत्न केला होता. मास्टर्स लीग देखील सुरू आहे. भारतीय संघ काल युवराज सिंग यांनी जुन्या आठवणी ताजा करून दिल्या. काय झेल टिपला. वय किती झालं एज इज जस्ट नंबर. मास्टर्स लीग पाहून आपल्याला कळतं, कारण वेस्ट इंडिजचे लारासारखे खेळाडू देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट खेळणाऱ्यांची फिटनेस तुम्ही त्यावरून अंदाज लावू शकता. मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव म्हणून ज्याला आपण संबोधतो, सर सचिन रमेश तेंडुलकर आज रिटायर होऊन गेले कित्येक वर्ष झालेले आहेत, पण तरी देखील नियमितपणे ते सराव करतात. त्याचा बेनिफिट त्यांना मास्टर्स लीगमध्ये होतं. युवी पाझी इन ॲक्शनमध्ये आहेत. काल अप्रतिम कॅच त्यांनी घेतली. बॉल मागे, फिल्डर धावतायत. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. बेनिफिट मिळाला बॅटरला. बॉल गॅपमध्ये 4 धावा, चौकार. त्या 11 11 धावा, चौकार आणि धावांची गती चांगल्या पद्धतीने पुढे जात असताना आपण पाहतो. पुन्हा ऑसाईडला टर्न काढायचा होता. टॉप डिसमिसल. विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट 11. स्टॉपच सुरू आहे. 12 मिनिटांचा वेळ आता शिल्लक आहे जवळपास.
ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका आहे. थर्ड मॅन आणि बॅक टू द पॉइंटचा मधून चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. गुड शॉट. ऑफ ड्राईव्ह केलाय. ओ अडवलं चेंडूला. गुड फिल्डिंग. चांगल्या प्रकारे फ्रंट फूट लावून बॅटचा फेस ओपन करताना सरळ ड्राईव्ह करायचा होता. आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये फक्त एका षटक पॉवर प्ले म्हणून वापरलं जातं. त्यामुळे बॉलर्सला बेनिफिट, एका ओव्हरमध्ये तुम्ही जास्त धावा खर्च केला त्यानंतर तुम्हाला आउटफील्डमध्ये पुन्हा पेट्रोलिंग करण्यासाठी 5 फिल्डर मिळतात. तर बॅकअप थोडं दूर आहे. बॉलला उचलतील, फेकतील, तद्वर 2 मिळतील. बाय 1 अँड गेट 1 फ्री. 17 धावा. स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. बॉलिंग मार्क वरती आता श्रीकांतचा वापर केला जातो. बाहुबली. धावा 17. ओ धीम्या गतीचा होता. लाईन लवकर पिक केली. ऑफ ड्राईव्हचा देखणा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. सुंदर फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा ओ क्षेत्ररक्षक तिथे स्किड झालेत, पडलेत, धडपडतात, उठतात, पुन्हा तयार होतात आणि चांगली फिल्डिंग करतात. आपल्या संघासाठी आत्मसमर्पण भरपूर महत्वाचं आहे. जेव्हा ग्रामीण क्रिकेट आपण पाहतो, गावासाठी सगळे खेळाडू आत्मसमर्पण करतात, तसंच आपण खेळत असलेला संघ आपल्यासाठी सर्व काही आहे आणि त्याच्यासाठी देखील सर्व काही झोकून देणं हे महत्वाचं आहे. धावा झाला 23 2 षटकांच्या समाप्तीनंतर. Sambo straight down the ground. Oh, the ball is hit. 22 यार्डला आता आपल्या गोष्टी सगळ्या सांभाळून ठेवाव्या लागतील. काल पीसी वरती बॉल जोरात हिट झाला. आता कॅमेरा धोक्यात होता, पण हरकत नाही. धावा झाला 27. 27-17 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 53 धावा हे इक्वेशन, हे समीकरण तुम्हाला क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. अनंतम बिग बॅश लीग. अनंतम म्हटलं की सातत्याने नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहत असतो. ती टर्फ प्रीमियर लीग असो अथवा RAPL असो. आता मात्र येत्या मार्चमध्ये आय थिंक मास्टर्स 40+ लीग तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या अनंतम बिग बॅश लीग सुरू आहे. त्यामुळे गतवर्षी आपण टेस्ट मॅच चॅम्पियनशिप देखील पाहिली. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा आहेत. त्यामुळे एक वेगळी रंगत, एक वेगळी मजा. क्रिकेटला सर्वाधिक जास्त प्रोत्साहन दिलं जातं आणि असं नाही की फक्त क्रिकेट, प्रत्येकी खेळाला इथे प्रोत्साहन मिळतं. फुटबॉलची देखील स्पर्धा आपण पाहतो.
इंडोर गेम्स देखील मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतो. बास्केटबॉल देखील आय थिंक लास्ट इयर पार पाडली. टेबल टेनिसची स्पर्धा म्हणजे इंडोर सुद्धा आउटडोर असते, प्रत्येक खेळाला प्राधान्य दिलं असतं. ऑफ साईडला पॉवर पॅक, व्हॉट अ शॉट. बॉटमहँडचा वापर आपल्याला पाहायला मिळतो, मनगटी ताकद. आणि इथे मात्र चेंडू हवाई सफरवरती लॉंग ऑन बाहेर, षटकार. थ्री चौकार आला, त्यानंतर षटकार. गोलंदाजाचा खरपूस समाचार, इट्स अ नो बॉल. कसला नो बॉल आता कळेल एक्झॅक्टली. नो बॉल, फेकीचा नो बॉल दिला गेला. गोलंदाजाच्या शैलीमध्ये फेकी गोलंदाजी आढळली आहे. नो बॉल, फ्रीट आहे. सुवर्ण संधी आता फलंदाजाकडे, मोठा फटका खेळण्याची सर्वथा मुभा. व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे, व्होल्टेज प्रॉब्लेम आम्ही RAPLला देखील फेस केला आणि आता अनंत बिग बॅश लीगमध्ये देखील तोच प्रॉब्लेम आमचे DJ ऑपरेटर आता फेस करतात. 161 65 व्होल्टेज, तर 230 240ची रिक्वायरमेंट असते. व्होल्टेज फ्लक्च्युएशन असल्या कारणास्तव वेळ राहू द्या, त्यांना किती खर्च करायचा तेवढं करू द्या. वेळ जशी संपेल तसं आम्ही सांगू, मग एक फिल्डर आत घेतील. कारण आता एकच अनाऊन्समेंट करणार किती वेळा हा प्रश्न आहे. वारंवार सांगून जर कळत नसेल तर मग आता आम्ही काही करू शकत नाही. कारण एकच अनाऊन्समेंट सारखी सारखी गेली, ऑनलाईन प्रेक्षक देखील जे पाहत असतात ते इरिटेट होतात की काय एकच अनाऊन्स वारंवार सुरू आहे, एकच सूचना का वारंवार दिली जाते. त्यामुळे आता 1 ते 2 वेळा आम्ही सांगू, त्यानंतर कोणतीही वॉर्निंग, कोणती सूचना मिळणार नाही. बॉल हवेत खेळलाय, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. फ्री हिट बॉल आहे, कॅच कम्प्लीट तर केली आहे. नॉर्मल पेअर डिलिव्हरी जेव्हा असते तेव्हा अशा कॅचेस कम्प्लीट होत नाही. आणि फ्री हिटच्या बॉलवरती कालपासून मी पाहतोय चांगल्या चांगल्या कॅचेस घेतल्या जातात. धावा 38 झाल्यात, 38, स्टील 3 to go. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 बॉल आणि 42 करायचा. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच अशक्य नाही आहे. याच हंगामामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, शिरडोनची स्पर्धा, शिरडोन चषक स्पर्धा आपण पाहिली. पुन्हा नो बॉल, पुन्हा फेकी गोलंदाजी आढळली. म्हणजे हा गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाही का पंच? नो बॉल आहे. पंधरा बॉल आणि विजयासाठी आपण पाहतो तर गरज येते 40 धावांची. 15 बॉल 40ची गरज आहे. पहिल्या 15मध्ये 40 बनल्या तर पुढच्या 15मध्ये 40 का नाही होऊ शकतात. शिरडोन चषकाचा मी उल्लेख करत होतो. नुकतीच शिरडोन चषकाची स्पर्धा पार पाडली. आपल्या बाजूचं क्रीडांगण ते अर्थातच गोळिवलीचं क्रीडांगण, त्याच गावातील संघ खेळत होता. 3 बॉल आणि ललित 21 धावांची गरज होती. 3 बॉल 21, मॅच जवळपास संपलीच होती. पण एदुटनेचे एक नामांकित गोलंदाज जो गेले कित्येक वर्ष एदुटणे गावासाठी क्रिकेट खेळतोय आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याचा नेहमीच नामोल्लेख राहिलाय. आणि ज्या गोलंदाजावरती सगळ्या गावाचा विश्वास आहे त्या गोलंदाजाने 21 नाही 23 खर्च केल्या. त्यामुळे एखाद्याचा दिवस असतो, तो दिवस जर त्याचा चमकला तर तो खेळाडू स्टार बनतो, आणि नाही तर मग त्याला मारही पडतो. त्यामुळे 15 बॉल 39 काही घडू शकतं या मॅचमध्ये. फॉलो करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंच करता. एक्स्ट्रा रन, धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीनं 42, 42 वर धावफलक. हो, पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धावांचा भरणा बघा. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये बऱ्याच एक्स्ट्रा रन आलेले आहेत. रवीला मात्र आता इन्व्हाइट केले गेले बॉलिंग मार्क सध्या. एक व्यावसायिक स्तरावरती गोलंदाज आपण पाहतो वैती सर रवी बुंबक, आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती रवी अनंतमचा. हो, फुल टॉस मिस केलाय, बाहेरची काढा बॅटची. शॉर्ट थर्डला बॉल अडवला. नाहीये, नो नाहीये, प्लीज बाहेरून कोणताही उगाच कॉल करू नका. 2 बॉल राहिले ते स्क्वेअर लेग पंचाने त्यांनी दर्शवलं. बघा, उगाच बाहेरून तुम्ही काही अनुमान लावू नका, विनंती आहे. 43.
पंचांनी जो इशारा केला तो स्क्वेअर लेग पंचांसाठी होता, स्ट्रायकिंग एंड अंपायरसाठी होता तो. दूर ठेवलाय पुन्हा एकदा वाईड बॉल. रोहित थोडे शांत आहेत दोन्ही दिवस आम्ही पाहतोय, काल आणि आज. त्याचं कारण काय? काल चेंडू तोंडावरती जोरात हिट झाला पडल्यानंतर, कदाचित त्यामुळे शांतता असावी. RAPL मध्ये काय बॅटिंग केली ललित रोहितने, जबरदस्त बॅटिंग केली. टॉमच्या नेतृत्वाखाली आय थिंक तो खेळत होता. ऑफ साईडला लॉफ केलाय, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग. एडी बॉल खाली आणि तो कॅच ड्रॉप करतोय. 11 नंबर जर्सी एडी बॉल खाली आला, त्याने कॅच ड्रॉप केली. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की या खेळपट्टीवरती आणि या क्रीडांगणावरती प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ही बॅट्समनलाच का मिळतंय? त्याचं कारण की वारंवार क्षेत्ररक्षकांकडून कॅचेस ड्रॉप होतात. आम्ही नेहमी सांगतो कॅचेस विन द मॅचेस. यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील जितूने जवळपास 70हून अधिक धावा इंडिव्हिज्युअली कुठल्या. ओ थेट थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. ओहो हो, क्या बात है, सड़क पर कड़क बेधड़क षटकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 9 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 9 बॉल 20 फॉर त्यात स्वप्नील. हो ऑफ साईडला पुन्हा वळवलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल, थोडे फंबल, बॉल मागे आणि गुड गुड बॅकअप. चांगला स्वतःलाच त्याने सावरत असताना चेंडू अडवला. आता 9 नाही तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये करायचा धावा त्या 19. 8 बॉल 19ची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, फार महत्वाचे दोन्ही संघांच्या बाजूनी, कारण हे 2 चेंडू ठरवतील लास्ट ओव्हर मध्ये मॅच कोणाच्या बाजूने फिरताना दिसेल. ऑफसाइड रिजन मध्ये दूर ठेवला होता चेंडू, फोर्सफुली खेळला, जबरदस्ती ज्याला म्हटलं जातं, इंटेन्शनली अटेम्प्ट केला होता. एकदा कम्प्लीट. धावसंख्या 62, 62. 7 बॉल 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वर. ऑफ साइड रिजन मध्ये
क्या बात आहे. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड हिट आणि चेंडू मात्र थेट सीमा पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकाराने मात्र आता 6 बॉल 12चं समीकरण आहे. आणि आता वेळ देखील 20 मिनिटांचा संपलेला आहे. सागर येतोय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 12ची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. पंच बरोबर यार. 6 बॉल आणि 12ची गरज आहे. ओ हो हो प्युअर सिक्सर. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. विजाचा समीप नेणारा फलंदाज अक्षय सपाटमधनं षटकार. सरळ पाटनं लॉंग ऑनचा बाहेर फेकून दिला डाऊन द ग्राउंड. ओ द लॉंग ऑन. इट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार. अक्षय सांगतो मैदानाच्या आतमध्ये, हम कोई सीधे साधे अक्षय नाही. 74 धावा. 6 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर पॅक्ड अँड प्युअर हिट. हो 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 12 धावांची गरज असताना 2 बॉल मध्येच मॅच फिनिश केली अक्षयने. दोन्ही चेंडू स्लॉट मध्ये आले आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. व्हॉट अ मॅच.